नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण द्वितीय घटक चाचणी इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला अ. गाळलेल्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. 4 गुण. रॉकेलला घासलेट ही म्हणतात. धड फक्त टिंबटिंब वाकू शकते कमरेपाशी. 3. आपल्याला टिंबटिंब ज्ञानेंद्रिय आहेत. 5. टिंबटिंब दात 7व्या-8व्या वर्षी पडतात. दुधाचे दात. प्रश्न क्रमांक 1 त्यातील ब. चूक की बरोबर ते लिहा. 4 गुणांसाठी आपण आपले घर स्वच्छ ठेवतो. बरोबर. पुस्तकाची पाने फाडावी. चूक. 3. रांगेतच बसमध्ये चढावे. उत्तर बरोबर. 4. माणसाला एकटे राहायला आवडते. उत्तर चूक. प्रश्न क्रमांक 2. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. सरपण वापरल्याने परिसराची कोणती हानी होते? या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी निरीक्षण करूनही लिहू शकतात. आपण इथे उत्तर लिहून दिलेलं आहे. त्या उत्तराचंही वाचन करा आणि व्यवस्थित परीक्षेत उत्तर लिहा. आता आपण उत्तर पाहू. सरपण वापरल्याने परिसराची कोणती हानी होते? सरपण वापरण्यासाठी वृक्षतोड करावी लागते, त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. तसेच सरपण वापरल्याने धूर होतो, त्यामुळे वायू प्रदूषण होते. 2. हाताचे व पायाचे 3 भाग कोणते? हाताचे भाग दंड, कोपर, मनगट, पंजा, हाताची बोटे. हे सुद्धा आपण उत्तर लिहू शकतो. पायाचे 3 भाग मांडी, गुडघा, घोटा. 3. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? उत्तर. जे इंद्रिय आपल्याला आपल्या सभोवतालचे वातावरण समजण्यास आणि प्रतिसाद देण्यास मदत करतात, त्यास ज्ञानेंद्रिय म्हणतात. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रियावरती वरती रिकामी जागा पण विचारलेली आहे. एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. प्रश्न क्रमांक 3. का ते सांगा. त्यातील 1. नखे वाढू देऊ नयेत. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उत्तर. आपण नखे वाढू देऊ नयेत कारण घाणेरडे कण नखांच्या आत राहतात आणि हाताने खाताना ते तोंडात जातात, म्हणून नखे वाढल्यानंतर वेळेवर कापली पाहिजेत. 2. आपले घर व परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवावा. हा 2 गुणांसाठी प्रश्न आहे. उत्तर. घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे. यातले बरेचसे प्रश्न हे निकृष्ट राहणीमान असल्यामुळे निर्माण होत असतात. याबद्दल समाजामध्ये जाणीव जागृती करणे महत्त्वाचे आहे. अस्वच्छतेमुळे अनेक रोग आजार होतात हे लक्षात येते, म्हणून घर व परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. प्रश्न क्रमांक 4. आजोबांना जेवायला बोलव असे आईने यशला सांगितले आहे, पण यशच्या आजोबांना अजिबात ऐकू येत नाही. आईने जेवायला बोलवले आहे हे यश आजोबांना कसे सांगेल? उत्तर. यश आजोबांना कृती करून सांगेल. कृती करून सांगितल्यामुळे आजोबांच्या लक्षात येईल. 2 गुणांसाठी हा प्रश्न होता. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच द्वितीय घटक चाचणीचे सर्व पेपर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा.